तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की थंडीमध्ये हृदयविकाराची लक्षण जाणवत नाही का? आणि जर असतील तर ती काय असतील? तर इनफॅक्ट रिव्हर्स प्रश्न आहे. हे मिथ आहे, हा गैरसमज आहे की थंडीत हृदयविकारची लक्षणं जाणवत नाहीत, असं नाही. इनफॅक्ट थंडीमध्ये हृदयविकार जास्त होतात, हार्ट अटॅक जास्त होतात. कारण होतं काय, थंडीमुळे गारठा असतो, त्यामुळे नळ्या आकुंचन पावतात. दोन, पाण्याचं प्रमाण आपण कमी घेत असतो आणि त्याच्यामुळे गोठण्याची प्रक्रिया सुद्धा जास्त असते. आणि म्हणून ऑल ओव्हर जर आपण बघितलं, थंडीमध्ये हार्ट अटॅक्स वाढतात. मग ते मेंदूचे असू द्या, नाहीतर हृदयाचे असू द्या, ते वाढतात. आणि म्हणून बऱ्याचदा असं होतं की थंडीमुळे घाम कमी जाणवतो, जो एखाद्या हार्टच्या पेशंटला असू शकतो. पण हृदयविकार हे थंडीत ओव्हरऑल वाढतात. आणि म्हणून आता जो गारठा जाणवायला लागलाय, त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपली स्वतःची काळजी चांगल्या पद्धतीने घेतली पाहिजे. तर हिवाळ्यामध्ये किंवा या गारठ्यामध्ये ज्यांना ऑलरेडी हृदयविकार आहेत, समजा ज्यांची एन्जिओप्लास्टी झाली, हार्ट अटॅक होता, बायपास झाले असते, तर ह्या लोकांनी थोडं अजून सतर्क राहण्याची गरज असते. कारण ज्याला एकदा झालं त्याला परत पण होऊ शकतं. आणि म्हणून मित्रांनो, गोळ्या वेळेवर घेणं गरजेचं आहे. त्या चुकवायच्या नाहीत. 2, हिवाळ्याच्या आधीच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन त्या ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे. ती हवामान बदलतं, ऋतू बदलतो, खाण्याच्या पद्धती बदलतात. तसंच त्याच्यात थोडं फाईन ट्युनिंग ट्रीटमेंटमध्ये सुद्धा झालं पाहिजे. आणि म्हणून जे कोणी आपले तज्ज्ञ डॉक्टर्स असतील, ज्यांच्या निदर्शनाखाली आपला उपचार चालू आहे, तर त्यांची भेट घेणं आवश्यक आहे. कारण ऋतू बदललेला आहे आणि त्याच्यानुसार औषधांमध्ये सुद्धा योग्य बदल व्हायला पाहिजेत. अजून महत्त्वाची गोष्ट, जसं मगाशी मी म्हणलो, की हिवाळ्यात हृदयविकार वाढतात. त्यामुळे ज्यांना ब्लड प्रेशर आहेत, ज्यांना डायबिटीस आहे, जे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करतात किंवा ज्यांना घरामध्ये हृदयविकार आहेत, हे सगळ्या लोकांनी सुद्धा सतर्क राहणं गरजेचं असतं. कारण आम्ही म्हणतो हे ॲट रिस्क आहेत. यांना कधीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुम्हाला कसं कळणार मला होऊ शकतो की नाही? तर जनरली ॲज अ स्क्रीनिंग म्हणून आम्ही रेकमेंड करतो, की ई-सी-जी, इको आणि ट्रीटमेंट टेस्ट. या 3 गोष्टी जर आपण केल्या, तर 98% ॲक्युरसीने आम्ही सांगू शकतो, की या माणसाला भविष्यात सुद्धा काय हार्ट अटॅक येणार आहे, की नाही येणार आहे? किंवा ह्यानी कितपत सतर्क राहायला पाहिजे? किती लेव्हलपर्यंत औषधं घ्यायला पाहिजे? तर या सगळ्या गोष्टीचं मांडता येतं. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हृदयविकार हा सायलेंट किलर आहे. आणि म्हणून आपण नेहमीच ऐकतो, कालपर्यंत चांगला होता हो, अचानक झालं. याचा अर्थ काय, की लक्षणं नाही आहेत आणि अचानक त्याचा प्रभाव होतो. आणि म्हणून स्वतःहून चेक करणं हे गरजेचं आहे.